फेस टाइम कॉलमुळे निलेश चव्हाण झाला ट्रेस. घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं पडलं महागात. पिंपरी पोलिसांची कारवाई. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या. अजित पवारांचा माणिकराव कोकाटेंना सल्ला. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र. पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीमध्ये दोघे हजर. पालकमंत्री पदावरून काही अडलं का? नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. दिव्यामध्ये शिवसेना युबीटीची बॅनरबाजी. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहराच्या विकासासाठी एकत्र हवे, बॅनरवर मजकूर. मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्र येऊ शकत नाहीत. मंत्री संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट. तर कार्यकर्त्यांना किंमत दिली असती तर पक्ष फुटला नसता असं म्हणत ठाकरेंना टोला. संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी आणखी दोघांना अटक. आरोपी सूर्यकांत गंगणेची बायको आणि सासऱ्याला बेड्या. आरोपींनी 8 लाख किमतीचं सोनं मोडलं. नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 2 ऑगस्ट 2027ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान. तिसरं शाही स्नान 12 सप्टेंबर 2027ला. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर. कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला जबाबदार. कॅगचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर ठपका. आणि आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 2चा सामना. पंजाब विरुद्ध मुंबई भिडणार. विजेत्याची फायनलमध्ये बंगळुरूशी लढत. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 पासून ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू असणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जलसंपदा मंत्र्यांनी चांगली योजना तयार केल्याचं म्हणत फडणवीसांनी गिरीश महाजनांचं कौतुक केलं. फडणवीसांनी मालेगावातील रस्त्यांची पाहणी करावी, ते फक्त कुंभमेळ्यात गुंतवून ठेवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री दिल्याचं म्हणत महाजनांवर सुद्धा टोला लगावलाय. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळेला ही व्यवस्था करण्यात आली. फेस टाइम कॉलमुळे निलेश चव्हाण ट्रेस झालेला आहे. घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं निलेश चव्हाणला महागात पडलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणवरती कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 12 जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. मुंबईमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. थायलंडहून भारतात परदेशी सरडे आणणाऱ्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. आजपासून 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवरती बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवरती मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. माशांच्या प्रजनन काळात त्यांचे संख्यावाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय असा सवाल सध्या उपस्थित होतो. एका महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिच्या पोटामध्ये कापडी तुकडा राहिल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. या महिलेच्या पोटात तिला कापडी तुकडा संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या निष्कर्षास आल्यानंतर ऑपरेशन करून तो तुकडा बाहेर काढलाय. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाहीये. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजलेली आहे. या प्रकरणी तांत्रिक बिघाड असल्यामुळे अनावधानाने घटना घडल्याचं थातुरमातुर कारण रुग्णालयाकडून देण्यात आलेलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करून सुद्धा पोलिसांनी तपास सुरू न केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झालेली आहे. यंदा पाऊस लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली. लग्नाआधी पालकांनी मुलांशी संवाद साधायला पाहिजे. मुलींच्या संसारात आई वडिलांची ढवळाढवळ नको असं म्हणत हगवणी प्रकरणामध्ये लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना स्फोटातून ठार करण्याचा माओवाद्यांचा कट सुरक्षा दलानं उधळलेला आहे. 10 आयडीची स्फोटकं माओवाद्यांनी पेरून ठेवलेली होती. माओवाद्यांनी 10 जूनला देशव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन केलेलं आहे. माओवाद्यांचा नेता बसवराजू ठार झाल्याने त्यांची बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान माओवादी देशभरात स्मारक स्तंभांचं सुद्धा आयोजन करणार आहे. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरती कसरा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले. अमरावती शहरात थातुरमातूर नालेसफाई करण्यात आल्यामुळे शहरातील नालेसफाईचे 3 तेरा वाजलेत. नाल्यामध्ये सफाई केल्याचा फक्त दिखावा करण्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नंदुरबारमध्ये कृषी विभागाच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाणाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून तब्बल 2 लाखांची बियाणं जप्त केली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कुडाच्या झोपडीमध्ये भरत असल्याचं समोर आलेलं आहे. तातडीने उत्तम दर्जाच्या शाळेत वर्ग घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. पोलीस पडताळणी केल्याशिवाय परप्रांतीयांना नोकरी देऊ नका असं आवाहन आमदार सुधाकर अडबालेंनी केलेलं आहे. गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी त्यांना विश्रामगृहाला पत्र लिहून ही मागणी केली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे. 283 लाभार्थ्यांना 90 लाखांचं प्रारूप धनादेश वाटप करण्यात आलं. जळगाव जिल्हा परिषदेचे 209 कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत 153 शिक्षक आणि 56 कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. मालेगावमध्ये बनावट जन्मदाखल्यांचा घोळ असल्याचं समोर आलेलं आहे. यावेळेला पालिकेने 3000 जन्मदाखले रद्द केलेत. मात्र जन्मदाखले रद्द केल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. 606 कर्मचाऱ्यांनंतर बीड पोलीस दलामध्ये 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जळगाव जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 79 ग्रेड PSI आणि ASI यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींच्या आदेशाने बदली करण्यात आली. सांगोल्याच्या जवळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी शारदा देवी अभियान राबवण्यात आलं. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. 4 दिवसात 200 पेक्षा अधिक तिकिटांची विक्री झालेली आहे. फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. नागपुरात वाघाच्या हल्ल्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. रवी कवडू असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. तर शेतीचं काम करताना ही घटना घडलेली आहे. दरम्यान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. अक्कलकोट रोड MIDC मध्ये अत्याधुनिक अग्निशामक वाहन उपलब्ध करून देणार अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. तर दुर्घटनेच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल पुढील 8 दिवसातच द्यावेत असा आदेश सुद्धा दिलेला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इथल्या विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष ST महासंघात प्रवेश केलेला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या हस्ते हा प्रवेश पार पडला आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये साकत या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत पंचनामा करण्यासाठी जावं लागलं. राज्यात मान्सून दाखल झाल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र पावसामुळे भाजीपाल्यांचे सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी मुंबईमध्ये येणाऱ्या मालाची आवक घटल्यामुळे किमती वाढल्यामुळे भाजी विक्रेत्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या दरवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडलेलं आहे. किमान 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलं जात आहे. शहापूरमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुबार भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. नांदेड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात 40% इतका पाणीसाठा आहे. मागील 2 दिवसांपासून उसण घेतलेल्या पावसाने पुण्यामध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणी शिरल्यामुळे पिकांचं यात मोठं नुकसान झालं.
जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर शेती कामांना आता वेग आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली. धाराशिवमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी आणि कडब्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुईमुग, कलिंगड, कोकम या पिकाचं मोठं नुकसान झालंय, तर 74 गावातील 175 शेतकरी बाधित झाले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हताश झालाय. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय. तब्बल 6,570 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय. 1,000 गावांमधील 19,000 शेतकरी बाधित झाले, तर सर्वात जास्त कांदा पिकाचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यामध्ये गेल्या, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. हजारो टन कलिंगड पीक वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे. मात्र नदीच्या पात्रात पाण्याचा जोरदार प्रवाह असून जलपर्णीचं संकट मात्र कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरलेला आहे, त्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्याला सुद्धा अनोखं रूप प्राप्त झालेलं आहे. हा बंधारा भरल्यामुळे सोलापूरकरांची पाण्याची चिंता आता मिटली. साताऱ्यातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालेला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय, तर 2 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कराडमधील रुग्णालयात 2 कोरोना बाधितांवरती उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाल्यात. शासकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्ड सज्ज करण्यात आला आहे. वसईतही कोरोनानं शिरकाव केलेला असून खोचिवडे गावामध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय कोरोना बाधिताचा यात मृत्यू झालाय. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शिर्डीच्या साई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळेला साई संस्थांकडून भाविकांची विशेष काळजी घेतली जाते. पुणे शरद पवारांनी बाबा आढावांची भेट घेतलेली आहे. यावेळेला शरद पवारांनी बाबा आढावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. बाबा आढावांचा आज 95वा वाढदिवस आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळेला ज्ञानेश्वरीचं पठण करत चंद्रकांत पाटील भक्तिरसात तल्लीन झाले. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगेमध्ये महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झालेली आहे. यावेळेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा या ठिकाणी शेतकरी रामेश्वर मापारी आणि संजय मापारी यांचे बिटल जातीचा असलेल्या बोकडाला आता 1 लाखांची किंमत मिळालेली आहे. या बोकडाचं वजन तब्बल 120 किलो आहे. जळगावमध्ये एसटीचा 77वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेला एसटीची सजावट करत केक कापून एसटी कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिवस साजरा केला आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बॅनरवरती ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आलाय, त्यामुळे चर्चांना जोरदार उधाण आलंय. मुंबईच्या जुहू बीचवरती एका तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे. फोटो काढताना अचानक तोल गेल्यामुळे ही घटना घडलेली आहे. दरम्यान पर्यटकांनी समुद्रात खोलवरती जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आता एकाच वेळेला 2 गुन्हेगारांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दोघांना एकत्र फाशी देण्यासाठी आता फाशी यार्ड तयार केला जातोय. याचं काम पुढील 2 दिवसात होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे शहर पूर्वच्या शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे तर पुणे शहर पश्चिमच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची वर्णी लागली आहे. या दोन्ही नावांवरती अजित पवारांनी शिक्कामोर्तब केलं आहे. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. लगेचच निवडणूक आल्या, त्यामुळे तपासणी करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. आम्ही आवाहन केलं होतं ज्यांना गरज आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. मात्र आता दिलेले पैसे परत घेता येणार नाहीत. मात्र यावरती नक्की मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा कार्यक्रमामध्ये एकत्र आलेले आहेत. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या जवळजवळ असल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय.
पालकमंत्री पदावरून काही अडलं का असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल विचारत उत्तर दिलंय. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना सल्ला दिला. कृषी खातं जबाबदार खातं आहे, कृषी खातं शिक्षा आहे असं मानणाऱ्यांमुळेच राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे असं म्हणत राऊतांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. मनसे आणि शिवसेना एकत्र येतील हा विचार आता डोक्यातून काढून टाका. शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना सोबत घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र त्यांनी कधीच राज ठाकरेंना एकत्र घेतलं नाही. उद्धव ठाकरे स्वार्थापोटी काही करू शकतात असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला. एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. उठता बसता खडसेंना मीच दिसतो, मात्र या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, त्यांच्यासारखी भाषा मी वापरणार नाही असं म्हणत त्यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. नांदेडमध्ये अमित शहांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, मात्र त्या सोहळ्याला वसंतराव नाईकांच्या वंशजांना बोलवण्यात आलेलं नाही अशी टीका आमदार प्रताप चिखलीकर यांनी केली. मात्र अशी चूक आता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाच्या वेळेला करू नका असा सल्ला सुद्धा दिला. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय. लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.